Hello to all. This is the second lecture of grammar. Now we have started अव्ययी भाव समास type. This is for 10th CBSE and 9th CBSE. ठीक है. फर्स्ट इज अव्ययी भाव समास. आता यात लक्षात ठेवताना एकच ठेवा, जिन शब्दों के प्रारंभों में उपसर्ग म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता प्रीफिक्स लगा हो उसे अव्ययी भाव समास कहते हैं. ठीक है. जैसे यथा, आ, भर, अनु, नीर, प्रति. ठीक है. फॉर एग्जाम्पल यथा संभव. मुलांनो, एक लिहिताना लक्षात ठेवा, समास कधीही ना कॉलमनर बेसमध्ये लिहावा. फॉर एक्झाम्पल सामासिक शब्द, विग्रह, समास. वेअर ॲज ह्याला हिंदीमध्ये समस्त पद म्हणतात. ठीक आहे. आता वरचाच एक्झाम्पल झालं तर यथा संभव. विग्रह त्याचा होतो जैसा संभव हो. और यथा प्लस संभव अव्ययी भाव समास. याच्यामध्ये तुम्ही प्रिफिक्स कसं फाइंड आउट करणार? यथा आधी लागलंय, प्रिफिक्स म्हणजे आधी लागतं. ठीक आहे. नेक्स्ट इज व्हॉट? अनुरूप. अनु प्लस रूप म्हणजेच रूप के नुसार, whereas रूप के योग्य. सेम ॲज लाईक अव्ययी भाव समास. थर्ड इज व्हॉट? आ जन्म. आ प्लस जन्म अव्ययी भाव समास. ठीक आहे. म्हणजेच जन्म से लेकर. फोर्थ वन इज प्रतिदिन. प्रति प्लस दिन म्हणजेच प्रत्येक दिन अव्ययी भाव समास. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आधी या लक्षात घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अव्ययी भाव समास करेक्ट लिहू शकता. ठीक आहे. सेकंड इज व्हॉट? तत्पुरुष समास. समास को विग्रह करने पर कारक चिन्ह का लोप हो जाता है. उसे तत्पुरुष समास कहते हैं. जैसे
का तर कारक म्हणजे कुठला माहिती आहे? मराठीमध्ये ना 10th SSCला असा प्रकार आहे कारक. कर्ताने, कर्म को, करण से, अधिकरण के लिए, में, पर असे कारक त्यांना प्रकार एक आहे. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. का, की, के, को, के लिए या सगळ्या गोष्टी 10th SSCमध्ये कारक नावाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्यांना आहेत परीक्षेला त्यांना येणार आहेत. CBSEच्या मुलांना हे ह्यातला प्रकार फक्त तुम्हाला एवढ्यापुरतंच लिमिटेड आहे. कारक प्रॉपर चॅप्टर रिलेटेड तुम्हाला सध्या तरी काही नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त हे शब्द त्या प्रश्नामध्ये पुटअप करायचे आहेत. ठीक आहे, उदाहरण लिहिताना हाताला एक वळण लावा. समस्त पद म्हणजे क्वेश्चन दिलेला असणार. शाळेत तुम्हाला देताना काही देतील, पहिलं देतील, दुसरं देतील किंवा तिसरं देतील किंवा जंबलअप करून काही देतील. तुमचं डोकं आहे, तुमची स्किल आहे की तुम्ही कशावरून ते आयडेंटिफाय करता. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे यश प्राप्त. यश को प्राप्त. बघा मी वरचे सगळे शब्द घेते, मी काही वेगळे घेत नाही आहे. तत्पुरुष समास. मला पोर्शनमध्ये त्यांनी तत्पुरुषमध्ये असे वेगळे वेगळे 7 प्रकारचे टाईप दिलेले आहेत, पण उत्तर लिहिताना तुम्हाला हेच लिहायला सांगतात तत्पुरुष समास. तर तुम्ही लिहिलं तरी बेटर, नाही लिहिलं तरी बेटर. तुमचा मार्क कोणी कापणार नाही आहे कारण वेटेज ह्याला आहे. पण शाळा सांगत असेल तर लिहा, शाळेला कधी कट करायला जाऊ नका. मन से चहा सेम. थर्ड इज वॉट? यज्ञशाला. यज्ञ के लिए शाला. यज्ञ म्हणजे आपल्याकडे होम हवन असतो ना, तसा प्रकार आहे तो. फोर्थ इज वॉट? राजपुत्र. राजा का पुत्र. बघा प्रत्येक शब्द त्याच्यामध्ये येतात. जे वरती मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत ते. धर्मवीर. धर्म में वीर. 6वां आहे आप बीती. आप पर बीती. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं असेल. ह्या सगळ्या हा जो चॅप्टर आहे समास, हा खूप इझी आहे. ह्याला खूप ट्रिकी करायचा प्रयत्न करू नका मुलांना की कन्फ्यूज व्हायला होतं, ह्याचं तिकडे कसं लावायचं. काहीही गरज नाही आहे. खूप सोपा आणि इझिएस्ट चॅप्टर आहे. 2 मार्काला विचारतात, हा दिला असेल तर हे फाइंड आउट करायला सांगतात, हे दिलं असेल तेव्हा हे फाइंड आउट करायला सांगतात. ठीक आहे, समास देऊन तुम्हाला कुठले शब्द अजूनपर्यंत तरी बोर्डाने असा प्रकार केलेला नाही आहे. ठीक आहे, पण लिहिताना अशा कॉलमनार पद्धतीमध्ये लिहा जेणेकरून तो पेपर जरा सफिस्टिकेटेड वाटतो, नीट अँड क्लीन वाटतो. डर्टी पेपर कधी करेक्शन करताना बरा वाटत नाही, इम्प्रेशन फार खराब पडतं मुलांना. थर्ड इज वॉट? कर्मधारय समास. जिस समास में प्रथम पद दूसरे पद की विशेषता बताता है उसे कर्मधारय समास कहते हैं. मग दुसरं पद कुठलं असेल ते पण बघून घ्या. ही जरा एक छोटीशी गोष्ट आहे. दुसरे पद की तुलना या है जो हा एक असणार किंवा के समान अशा पद्धतीमध्ये असणार तो असणार तुमचा कर्मधारय समास. ठीक आहे. हे तुमचे शब्द दोन्ही जे आहेत ते विग्रह के समान म्हणजे विग्रहाच्या वेळेलाच वापरायचे असणार. है जो किंवा के समान. ठीक आहे.
ही बघा, मी पुन्हा पुन्हा तो कॉलमनर फॉर्मॅट फॉलो करते आहे जेणेकरून तुमच्या आणि माझ्या हाताला वळण लागावं. पहिला आहे चरण कमल. कमल के समान चरण, कर्मधारय समास. नेक्स्ट इज व्हॉट? कमल नयन. कमल के समान नयन, डोळे, कमळासारखे डोळे म्हणतो ना, तेच. चंद्र मुख. चंद्र के समान मुख. चौथं, लाल मणी. लाल के समान नाही येऊ शकत ना, लाल है जो मणी. बघा, फरक लगेच कळला पाहिजे तुम्हा लोकांना. महापुरुष, महान है जो पुरुष. अधमरा, आधा है जो मरा. कळतं आहे इथपर्यंत? फार सोप्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजून घ्यायचा प्रयत्न लगेच करणार, कारण याच्यामध्ये काहीही ट्रिकी कन्फ्युजिंग काही नाही आहे. CBSEच्या मुलांनो 9th आणि 10th तुम्हाला शाळेतून जे पुस्तक मिळतं ग्रामरसाठी आणि समासमधला जो चॅप्टर आहे, पेज नंबर 223 पेज नंबर आहे, त्याच्यामध्ये एवढा सुंदर पद्धतीमध्ये तुम्हाला ग्रामर एक्सप्लेन केलेलं आहे ना, की ते जर तुम्ही प्रत्येक वर्षी कोणाला जरी पुस्तक जरी यूज करायला दिलं तरी तो मुलगा वेल अँड गुड मार्कामध्ये पास होऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा. फार सुंदररित्या पुस्तक बनवलेलं आहे तुमच्या CBSEने. मला तर खूप आवडतं. द्वंद्व समास. याच्यामध्ये यदि दोनों पदों के बीच, म्हणजे दोन वाक्याच्या बली योजक चिन्ह, म्हणजे तुमच्याकडे तुमचा इंग्लिशमधला डॅश लगाओ और विग्रह करने पर और म्हणजे एंड या एवं आए तो वह द्वंद्व समास कहलाता है. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मुलांनो, लक्षात ठेवा. मी जिकडे बॉक्स केले आहेत ह्याच त्या गोष्टी तिकडे महत्त्वाच्या येणार. कळतं आहे? आता उदाहरण पुन्हा एकदा समस्त पद लिहायचं. शाळेमध्ये ज्या प्रश्न विचारतात एकदाच हे लिहून टाकायचं. प्रत्येक वेळा समस्त पद हे असं समस्त पद लिहायचं नाही. व्यवस्थित कॉलमनार मेन्शन करा, बरं वाटणार पेपर. तुम्हाला पेपर लिहायला बघितल्यावरती पण बरं वाटतं की नाही काहीतरी लिहिलं आहे, व्यवस्थित लिहिलं आहे. नदी नाले, बघा योजक चिन्ह इकडे आलं. नदी और नाले. ठीक आहे. इथे तुम्हाला प्रश्नामध्ये हा डॅश दिलेला असताना त्या समजून जायचं की तो तुमचा द्वंद्व समास आहे. एक छोटीशी ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. द्वंद्व समास. पाप पुण्य, पाप और पुण्य. द्वंद्व समास. ऊंच नीच, ऊंच या नीच. द्वंद्व समास. खरा खोटा, खरा या खोटा. द्वंद्व समास. छल कपट,
छल या सॉरी छल और कपट. कळत आहे? फार सोप्या गोष्टी आहेत मुलांनो, अजिबात घाबरायचं नाही समासामध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं 4 5वा द्विगु समास. द्विगु समास में जिस समास में प्रथम पद संख्यावाचक हो या समूह का पता चले. समूह का पता चले म्हणजे ग्रुप असणार. सध्याचा ग्रुप म्हणजे तुमच्यासाठी लक्षात ठेवा कोविड. आपल्याला कोविडमध्ये गर्दी करायला परमिशन नाही आहे ना, म्हणून तुम्हाला जाणून बुजून सांगितलं मी. बरोबर आहे. प्रथम पद म्हणजे पहिला शब्द असणार, तो डिजिट्स असणार, न्यूमरिक्स असणार. ठीक आहे. उदाहरण समस्त पद विग्रह समास. दोपहर दो पहरों का समूह. दिवस आणि रात्रीच्या मधला दुपार हा प्रकार असतो तो, किंवा दोन गोष्टींचा मध्यभाग. तिरंगा हा एक बघा, हे दोपहर म्हणजे सेकंड, तिरंगा म्हणजे 3 रंगों का समूह द्विगु. नवरात्र म्हणजे 9 डिजिट आला, 9 रात्री या रात्रियों का समूह. चौराहा म्हणजे 4 राहों का समूह. राह म्हणजे रस्ता, रोड. त्रिकोण म्हणजे 3 कोनों का समूह. द्विगु समास. ठीक आहे मुलांनो, आय रिपीट, तुम्हाला सगळं कळत असावं. खूप इझी आहे. बहुव्रीहि समास. जिस समास में कोई भी पद प्रधान नहीं होता. आई रिपीट, जिस समास में कोई भी पद प्रधान नहीं होता, अर्थात दोनों पद मिलकर किसी तीसरे पद की ओर संकेत करता है. उसे बहुव्रीहि समास कहते हैं. असं शब्दात पटकन नाही करणार, एक्झाम्पल देईन तेव्हा लगेच कळेल. उदाहरण ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथे ना मोस्टली देवदेवतांची नावं जास्त असतात. घनश्याम, घन के समान श्याम है जो, म्हणजेच कृष्ण. श्यामाला कृष्ण म्हणतात. बरोबर आहे. लंबोदर, बाप्पा मोरिया. लंबा है जिसका
उदर. उदर म्हणजे पोट. गणपती बाप्पाचं पोट असतं ना मोदकसाठी भरलेलं, मोदकांसाठी नेहमी रिकामीच असतं, पण तरी. गणेश. गंगा धर. गंगा को धारण करने वाला अर्थात शिव शंकर. ठीक आहे मुलांनो, या खूप मी हार्डली एक्झाम्पल्स घेतलेले तुमच्यासाठी, खूप जास्त डीप गेलेले नाही आहे. पुस्तक जे तुमचं आहे पेज नंबर 223, आय रिपीट, पेज नंबर 223, ह्या बुक तुमच्या त्या ग्रामरच्या बुकमध्ये हे तुम्हाला खूप छानरित्या व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. ते बुक जरी चाळलंत ना तरी तुम्हाला व्यवस्थितरित्या हे कळू शकतं. ठीक आहे. काही जर नाहीच कळलं, आपण पेपर बुक जेव्हा सेट करतो समासाचे तेव्हा आपण ह्या बुकचा रेफरन्स खूप जास्त लवकर घेतो. पटापट उत्तरही तिकडेच लिहिलेली असतात. जास्त ट्रिकी क्वेश्चन विचारत सुद्धा नाहीत बोर्डाला सुद्धा. हार्डली 2 मार्काचा प्रश्न आहे हा. ग्रामरमध्ये छान अभ्यास करा मुलांनो, बरं वाटतं मला. असे पटापट उत्तर. हे सगळे तुम्ही समोर असताना मी किती पटापट घेतले असते तुम्हाला कल्पना पण नाही. पण तरी म्हणते घरी बसून छान अभ्यास करा, व्यवस्थित राहा, आनंदात राहा आणि सुदृढ राहा. बाहेर फिरू नका, बाहेरचं वातावरण सुद्धा खूप डिस्टर्ब आहे, नका बाहेर पडू. आंघोळ पिंघोळ भरपूर खाणं, आराम, छान राहा. काही याच्यामध्ये अडचणी असतील ग्रुपवरती पोस्ट करा, आपण पुन्हा लेक्चर आधी घेऊ, व्हिडिओ पोस्ट, ऑडिओ पुन्हा घेऊ याची. ठीक आहे. माझ्या मताने तुम्हाला सगळं काही कळलं असेलच, ट्रिकी नाही आहे. ठीक आहे. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.